फोंडशिरस तालुका माळशिरस येथे डाळिंब व्यापारी सारंग बखाले राहणार फलटण याच्याकडून शेतकरी वामन शेंडे व मुकुंद शेंडे या दोन शेतकऱ्यांना 33,50,000 रुपयांचा गंडा घातलाय। डाळिंबाला बाजारभावापेक्षा जास्त दर देतो म्हणून सारंग सुरेश बखाले याने वामन व मुकुंद शेंडे यांच्या शेतातील 33,50,000 रुपये किमतीचे डाळिंब घेऊन गेले व त्या बदल्यात खात्यात पैसे नसलेल्या बँकेचे 5 लाख रुपयाचे 5 चेक व 2 लाखाचा एक व काही रक्कम दिली। त्यावर त्या शेतकऱ्यांनी चेक्स बँकेत भरला असता सर्व चेक बाउन्स झाले। त्या शेतकऱ्यांनी त्याला वेळोवेळी पैसे मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। मला पैशाचा तगादा लावल्यास मी आत्महत्या करेन असा दमही दिला। त्यावर शेतकरी वामन शेंडे यांनी माळशिरस न्यायालयात दावा दाखल केला आहे व सध्या तो व्यापारी सुरेश बखाले फरार झाला आहे। कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। स्पेशल रिपोर्ट हेच ते वामन शेंडे यांची डाळिंबाची बाग, हाच तो गंडा धरणारा डाळिंब व्यापारी, हे त्या व्यापाऱ्याने दिलेले चेक। सारंग सुरेश बखाले राहणार फलटण हे माझ्या बागेमध्ये आले आणि बागेची पाहणी करून चर्चेअंती प्रति किलो 111 रुपयाप्रमाणे डाळिंब माझं घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि सदर मालाचं पेमेंट हे डिलिव्हरीच्या वेळी रोख आणि RTGSनं देण्याचे ठरले, परंतु वेळोवेळी नोटाबंदी आणि इतर कारणं सांगून मला पेमेंट देण्याचं त्यानं टाळलं आणि चेकनं पेमेंट केलं। सदरचे चेक हे बँकेत भरल्यानंतर पास झाले नाहीत, त्यामुळं माझी आर्थिक कोंडी झालेली आहे। जर व्यापाऱ्यानं पेमेंट दिलं नाही आणि हे दिलं नाही तर मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्यासमोर राहिलेला नाही। या ठिकाणी आपण पाहिलं की त्यांच्या वामन शेंडे यांच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न जस्ट आत्ताच झालेलं आहे। त्यांच्यावरती अनेक पतसंस्थांचा अनेक बँकेचं त्यांच्यावरती कर्ज आहे। अनेक लोकांवरून त्यांनी उसनवार घेऊन या ठिकाणी शेतीचं संगोपन केलेलं आहे। आता शेतीचं संगोपन करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत। जर त्या व्यापाऱ्याने जर काय पैसे या ठिकाणी दिले नाही तर ते आत्महत्या करण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे। तर अशा प्रकारच्या ठकांकडून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे आणि प्रशासनानं अशा प्रकारच्या गुंडांना, अशा प्रकारच्या चोरट्यांना या ठिकाणी वेळीच आळा घालणं हे जरुरीचं आहे। कॅमेरामन प्रशांत खरासह प्रमोद शिंदे, 7 स्टार न्यूज।